नमस्कार. मी शंतनू अशोक विल्हाळ. आजचं हे सेशन मी होस्ट करणार आहे. होस्ट म्हणजे काही असं फारसं फॉर्मल नसणार आहे, गप्पा मारणार आहे फक्त. आणि आजच्या या सेशन मध्ये आपल्यासोबत आहेत कणाद सर. हॅलो सर. आणि हॅलो. आजचं आपलं सेशन असणार आहे टुवर्ड्स अ हेल्दी लिव्हिंग. सो हेल्थ रिलेटेड, न्यूट्रिशन रिलेटेड आणि बाकीच्या सगळ्या ह्या ज्या एक्सरसाइज वगैरे ह्या सगळ्याशी रिलेटेड आपण त्यांच्याकडून उपयुक्त अशी माहिती घेणार आहोत, गप्पा मारणार आहोत बेसिकली. आणि एक छोटीशी ओळख, इंट्रोडक्शन तर करून द्यावंच लागेल कणाद सरांचं. तर कणाद देशमुख हे एक मार्शल आर्टिस्ट आहेत. सोबतच ते सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग सुद्धा घेतात. त्यानंतर ते एक फूड रिसर्चर सुद्धा आहेत. त्यांच्या अचीवमेंट सांगायच्या झाल्या तर ते राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे, जी 20वी राष्ट्रीय कराटे स्पर्धा होती, त्याचे ते जज होते. आणि सोबतच ते बेअरफूट हायकिंगचा एक भाग देखील होते, ज्यामध्ये त्यांनी अवघ्या 36 मिनिटात सिंहगड सर केला होता. त्यानंतर सरांचा कल हा खास करून ट्रेडिशनल मार्शल आर्ट्स कडे आहे. आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय कराटे स्पर्धांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. आणि अनेक ठिकाणी त्यांनी पारितोषिकं देखील प्राप्त केलेली आहेत. ऑल्सो त्यांची ट्रू वन नावाची कंपनी आहे, जी 100% नॅचरल कोकोनट वॉटर आणि सोबतच असे अनेक नॅचरल ड्रिंक सप्लाय करते. आणि ऑल्सो हॅज अ रेकॉर्ड फॉर रनिंग ऑन हिट मिल फॉर 45 मिनिट्स अँड 13 सेकंड्स. सो सर, मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं. तर गप्पांना सुरुवात करण्याच्या आधी मला हे विचारायचं तुम्हाला की तुम्ही या क्वारंटाईन मध्ये काय करताय किंवा कुठल्या प्रकारे या क्वारंटाईन कडे बघताय, लॉकडाऊन कसं हँडल करताय, काय सांगाल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे अत्यंतिक दुर्दैवी गोष्ट आहे आज ज्याच्यामुळे लॉकडाऊन लागलं. ते जरी तसं असलं तरी लॉकडाऊन आता आहे, समोर ठाकलेलं आहे आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर ऍक्च्युली लॉकडाऊन ज्या दिवशी डिक्लेअर झाला त्याच्या आधीच अंदाज आला होता की लॉकडाऊन होणार आहे. सो बिंग अ एंटरप्रेन्युअर किंवा एक बिझनेसमन असल्या कारणाने खूप मोठा इम्पॅक्ट असतो, स्पेशली बिझनेसमनला, की मेजॉरिटी ऑफ द बिझनेसेस आता ठप्प आहेत. माझ्यापुढे दोन ऑप्शन्स होते. एक तर निराश होऊन फक्त विचार करत बसायचा, नाही तर मग सवयीप्रमाणे ज्या दिवशी लॉकडाऊन डिक्लेअर झाला की आज रात्री 12 पासून लॉकडाऊन, आपल्याला सगळ्यांनाच आता सवय झाली. आपले प्राईम मिनिस्टर 8 वाजता बोलायला आले की रात्री 12 पासून काहीतरी होणार. तर ज्या दिवशी ते डिक्लेअर झालं त्याच्यात जेव्हा त्यांचं भाषण झालं त्याच्या थोड्याच वेळानंतर एक वही पेन घेऊन बसलो आणि एक अतिशय घाणेरडं कुत्र्याचं चित्र काढलं. माझ्या घरच्यांना विचारलं तर ते सांगतील, माझी चित्रकला खूप घाणेरडी आहे. ओके. तर अतिशय घाणेरडं कुत्र्याचं चित्र काढलं, कधीतरी दाखवीन मी ते. पण हे कुत्र्याचं चित्र वॉज सिम्बॉलिक एस्पेशली टू स्विच फेजेस. आता होतं कसं, आपण एक टेम्पोमध्ये असतो बऱ्याच वेळेला की आता उद्या मी हे करणार आहे, 4-5 दिवसांनी मी ते करणार आहे, असं एक प्रत्येकाचा एक विशिष्ट एक डोक्यात आराखडा तयार असतो. बरोबर. माझ्यासारखा म्हणजे मी थोडासा ढ आहे प्रवृत्तीने, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ठेवण्यापेक्षा मी ते लिहून ठेवतो की आपल्याला काय करायचं पुढच्या आठवड्यात. आणि म्हटलं आता चला हे सगळं लिहिलेलं आहे, याचा काहीच उपयोग नाही, त्याच्यामुळे त्याच वहीत पुढे कुत्र्याचं चित्र काढलं आणि म्हटलं आता बदला सगळं. कुत्रं काढलं कारण की मला आवडतात कुत्री. सो तेव्हा ठरवलं की पुढचे, तेव्हा 21 तारखेपर्यंत होतं माझ्या मते, तेव्हा ठरवलं की पुढचे 15 दिवस काय करायचे. 3 ऍस्पेक्ट्सवर मला पहिल्यापासून काम करायचं होतं आणि ज्याच्यासाठी मला वेळ मिळत नव्हता. ते म्हणजे माझा स्वतःचा सोशल मीडिया प्रेझेन्स. बरोबर. दुसरी गोष्ट, बरीच पुस्तकं वाचायची राहिलेली होती, त्यामुळे वाचन करायचं होतं थोडंसं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे थोडंसं आत्मचिंतन करता येईल. मग पुढचा एक आठवडा प्लॅन करायच्या ऐवजी म्हटलं आता पुढे 15 दिवस आहेत आपल्याकडे, तर पुढचं एक अख्खं वर्ष प्लॅन करून टाकू. आता तसं होतच असं काही नाही, पण मेजॉरिटी माझा लॉकडाऊन हँडल करण्याचे पहिले 2 ते 3 दिवस प्लॅनिंग मध्ये गेले, खरं सांगायचं तर. अच्छा. आणि प्लॅनिंग मेजर केलं की कोणकोणत्या स्ट्रीम्समध्ये काय काय काम करायचं आणि त्या हिशोबाने काम चालू केलं. तर बिझनेसमॅन असल्या कारणाने खूप मोठी बिझनेस डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी चालू केली सायमल्टेनियसली. नवीन लोकांशी बोलायला सुरुवात केली, नवीन काहीतरी एक स्किल शिकायचं ठरवलं. त्याच्यामुळे मी एकतर लोकांशी बोलायला सुरुवात केली, दुसरं एक नवीन स्किल शिकायचं ठरवलं, आणि तिसरं लॉकडाऊन उघडल्यानंतर बिझनेस कसा वाढवायचा आणि बाकी आपले स्किल्स कसे वृद्धिंगत करायचे याच्यावर काम केलं. बाकी मी लॉकडाऊन मध्ये काही केलं नाही.
ओके. सो आता तू तुझा प्रश्न होता लॉकडाऊनकडे बघायचा दृष्टिकोन, तर तो असा होता की आलिया भोगासी असावे सादरापेक्षा हा. आलिया संधीचा करावा उपयोग. ओ. सो अगदीच म्हणजे जनरल चालला लॉकडाऊन असं म्हणायला काही हरकत नाही. जनरल चाललाय म्हणता म्हणता खूप बिझी झाला तो. अच्छा, बिझी म्हणजे झाला. ऍब्सोल्युटली, म्हणजे मी जेवढा नॉर्मल वर्किंग आवर्स होते माझे दिवसातले, त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट 1.3 1.4 टाइम्स माझे वर्किंग आवर्स सध्याचे आहेत. ओके. सो म्हणजे त्याच्यामुळे अगदीच वाढलं सगळं हा, काम आणि मी वगैरे. सगळ्यात पहिल्या 2 दिवसात ठरवलं की आपल्याला बातम्या बघायच्या नाहीयेत. हो. जे की सगळेच बघून आजकाल पॅनिक मारतात. हा, त्याच्यामुळे मी सकाळी उठल्यावर एक 10-15 मिनिटं बातम्या बघतो, संध्याकाळी एक 7-8च्या आसपास एक 10-15 मिनिटं बातम्या. दॅट इज ऑल गुड. हलकासा अपडेट एखादा काय कसं काय हा, चाललंय एक ते. अपडेट, कारण काय मला फक्त बॉर्डर्स कधी ओपन होत आहेत याचीच वाट बघायची असते हो. माझ्या प्रोडक्शनसाठी. सो तेवढाच अपडेट मिळाला की माझं बातम्यांचं काम होतं खरं तर. ओके. सो आता मला एक फार बेसिक आणि जो आता सगळीकडे चाललेला प्रश्न असा विचारायचा की प्रश्न नाही म्हणता येणार पण जिम्स वगैरे तर बंदच आहेत सगळ्या आणि त्यामुळे एक्सरसाइजला भरपूर प्रॉब्लेम येतो लोकांना. म्हणजे त्यांना असं वाटतं की घरात एक्सरसाइज होऊ नाही शकत आणि गच्चीवर गेले की प्रॉपर सोशल डिस्टन्सिंगचे 3 तेरा असतात, गर्दी होते. राईट. मग कमी जागेत कुठल्या प्रकारे व्यायाम होऊ शकतो किंवा ओके. योगाचा समावेश त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे असू शकतो, तर ह्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? दोन ऍस्पेक्ट्स आहेत याच्यात. पहिली गोष्ट, व्यायाम करायला जर इच्छा असेल तर 3 फूट बाय 6 फुटाची जागा पुरून उरते. अगदीच. आपल्याला झोपायला 2.5 फूट बाय 6 फुटाची जागा लागते. बरोबर. आपली गादी नॉर्मली 2.5 फूट बाय 6 फुटाची असते, तर तेवढ्या जागेत आपण झोपू शकतो. तर 3 फूट बाय 6 फुटाच्या जागेत आपण 100% पूर्ण शारीरिक व्यायाम करू शकतो. ओके. त्याच्यामुळे गच्चीत जरी जाता नाही आलं, गॅलरीत जरी जाता नाही आलं, तरी आपल्या प्रत्येकाच्या हॉलमध्ये थोडंसं जरी फर्निचर आपण सरकवलं तरी 3 फूट बाय 6 फुटाची जागा भरपूर होते. ओके. लीना मॅडम म्हणतात की यू कॅन डू अ लॉट ऑफ एक्सरसाइजेस ॲट होम ऑल्सो. परफेक्ट मॅडम. Perfect. सो प्रॅक्टिकली याच्यात तू जो विचारलास प्रश्न योगासनं, तर मी याची मोड 2 भागांमध्ये करतो, योगासनं आणि कॅलिस्थेनिक्स. ओके. सो योगासनांमध्ये मोर ऑर लेस फ्लेक्झिबिलिटी वर्क करू शकता तुम्ही. कॅलिस्थेनिक्समध्ये ऑफकोर्स योगासनांमध्ये पण ताकद वाढते, पण कॅलिस्थेनिक्स जास्त फोकस करतात. आज गोविंद सर पण आहेत, गोविंद इज इन द हाऊस. मी ज्यांच्याकडनं कॅलिस्थेनिक्स शिकतो, हो हो. तर कॅलिस्थेनिक्स इज नथिंग बट शरीराचं वजन घेऊन केले जाणारे व्यायाम. आज आपल्याकडे पारंपरिक व्यायाम जरी आपण बघितले तर त्याच्यात जिम्सपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर भर होता शारीरिक वजन घेऊन केले जाणारे व्यायाम. बरोबर. त्याच्यामुळे पुशअप्स आहेत, जोर आहेत, बैठका आहेत, बर्पीज आहेत. 45 मिनिटं फक्त शरीराचा व्यायाम घेऊन, शरीराचं वजन घेऊन जरी व्यायाम केला तरी तो खूप होतो. म्हणजे मी हे लिहून देऊ शकतो की या लॉकडाऊनच्या कालावधीत तुमची फिजिकल स्ट्रक्चरही सुधारू शकतं कोणतीही फॅसिलिटी अवेलेबल नसताना. फक्त तेवढं मनावर घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्हाला कोच कोणीतरी असला पाहिजे किंवा त्या पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग आधी मिळालेलं असलं पाहिजे, किंवा या काळात आजकाल खूप ट्रेनर्स ऑनलाईन ट्रेनिंग देत आहेत. बरोबर. त्यामुळे ऑनलाईन ट्रेनिंगचा जरी तुम्ही मदत घेतली तरी हे सहज शक्य आहे. आणि घरात भरपूर गोष्टी असतात रे. आपल्या घरी अर्धा संपलेला सिलेंडर असतो किंवा पूर्ण अगदीच, संपलेला हो. सिलेंडर असतो. खूपच ताकद असेल तर पूर्ण भरलेला सिलेंडर असतो. हो. काही नाही तर दळणाच्या पिशव्या असतात आपल्याकडे. आणि आम्ही टीम जेबार्स मध्ये एक पीडीएफ पण तयार केली. वाटलं तर मी हो, तुझ्याबरोबर हो. शेअर करतो, तू तुझ्या ग्रुप बरोबर शेअर करू अगदीच शकतो. अगदीच अगदीच. आता होतं कसं, घरी जेव्हा व्यायाम करायचं ठरवतात लोक, तेव्हा रोज एकाच पद्धतीचा व्यायाम केला जातो. रोज म्हणजे जोर मारायचे तर रोज जोर मारायचे, पुशअप्स मारायचे तर रोज पुशअप्स मारायचे, सूर्यनमस्कार तर रोज सूर्यनमस्कार. याच्याऐवजी सायंटिफिकली जो व्यायाम केला जातो त्याच्यात फोड असते व्यायामात, आणि ही जी फोड असते ती त्या पद्धतीने त्या शेड्यूल प्रमाणे केली पाहिजे. त्याच्यासाठी लॉकडाऊन सुरू होताच आम्ही एक पीडीएफ तयार केली होती. सो मी वाटलं ती तुझ्याबरोबर शेअर करतो, जी तू अगदीच तुझ्या सर. ग्रुप बरोबर शेअर करू शकशील ओके मुक्तछंदाच्या. सर. अगदीच. त्या पीडीएफ मध्ये तुला कोणत्या दिवशी कोणता व्यायाम करायचा, त्याची नावं, त्याच्या युट्यूब लिंक्स आणि सगळ्यात महत्वाचं वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग काय करायचं हेही आहे त्याच्यात. ओके. सो म्हणजे तुम्ही जे म्हणालात की 45 मिनिटांचा जो वर्कआउट असला पाहिजे किंवा पूर्णतः तो व्यायाम कुठल्याही जागेत करू शकतो आपण, तर याची काही उदाहरणं देऊ शकता? म्हणजे एखाद दुसरं आसन नाही म्हणत आहे मी, पण कुठल्या टप्प्यांमध्ये व्यायाम असावा तो, मला काय वाटतं? ओके. व्यायामाचे 3 टप्पे, कोणताही व्यायाम असेल तरी. मी आता 2 गोष्टी सांगतो व्यायामामध्ये. व्यायामाच्या 3 टप्प्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं वॉर्मअप, दुसरं व्यायाम आणि तिसरं स्ट्रेचिंग. ओके.
हे सगळ्यात महत्वाचं. आता होतं कसं, आपल्याकडे पटकन आज काय तर सकाळी उठून जोर मारायचे, मी उठलो सकाळी, आवरलं, जोर मारायला सुरुवात, दुसऱ्या दिवशी अंग दुखणार, खांदा दुखणार, इंजुरी होणार, शोल्डर्स वगैरे. हा, आणि मग आपण व्यायामाला दोष द्यायला मोकळे होतो की अरे जोर मारल्यामुळे माझा खांदा गेला. जोर मारणं चुकीचंच आहे. तर असं काही नाही होत. वास्तविक पाहता जर तुम्ही वॉर्मअप व्यवस्थित केलात, वर्कआउट व्यवस्थित केलात आणि त्याच्यानंतर स्ट्रेचिंग व्यवस्थित केलं, त्याच्यानंतर तुमचा वापरला गेलेला जो स्नायू असतो त्याला थोडासा आराम पण दिला पाहिजे. मी आज खूप टेक्निकल नाही जाणार आहे आपल्या गप्पांच्या सेशन, त्याच्यासाठी तुम्ही मला डीएम करू शकता, खूप काही टेक्निकल क्वेश्चन्स असतील तुमचे तर. पण जर स्नायूचं काम बघितलं तर स्नायू हा जो असतो तो फक्त स्वतःला ओढू शकतो. आणि आपण व्यायाम करतो आणि आपण तो बऱ्याच वेळेला ओढतो, रिलॅक्स करतो, ओढतो, रिलॅक्स करतो, पण आपण पूर्ण स्ट्रेच नाही करत, फक्त रिलॅक्स करतो. त्याच्यामुळे इतका जास्त ओढला गेल्यामुळे त्यात आकुंचन पावतो आणि त्याचं स्ट्रक्चर जे असतं त्याच्यापेक्षा तो थोडासा जास्त कॉन्ट्रॅक्टेड म्हणतात त्याला, कॉन्ट्रॅक्टेड राहतो. आता जेव्हा तो कॉन्ट्रॅक्टेड राहतो तेव्हा व्यायाम झाल्यानंतर त्याला थोडासा रिलॅक्स करून स्ट्रेच करून ठेवणं गरजेचं असतं. जसं जेवण झाल्यावर आपण भांडी घासून ठेवतो, पुसून ठेवतो, तोच प्रकारे आपण वर्षानुवर्ष खरकट्या भांड्यांमध्ये परत जेवत नाही ना, परत घासून ठेवलेल्या भांड्यांमध्ये जेवतो. तसंच स्ट्रेचिंग हे तितकंच महत्वाचं आहे. हा झाला तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की त्याच्यात काय टप्पे आहेत. दुसरा भाग जो आहे उत्तराचा, त्याच्यात प्रश्न असा आहे की व्यायाम प्रकार कधी कोणता करावा. तर जसं मी तुला सांगितलं पीडीएफ मध्ये आम्ही मेन्शन केलेलंच आहे. तर पहिल्यांदा एक अप्पर बॉडीचे वर्कआउट एखाद्या दिवशी करावेत, एखाद्या दिवशी कोर वर्कआउट करावा, कोर म्हणजे तुमच्या पोटाचा भाग, आणि तिसऱ्या दिवशी पायांचे किंवा लोअर बॉडीचा व्यायाम करावा. असं का? रोज जर एकच व्यायाम केलात तर त्या मसलवर स्ट्रेस जास्त येतो, त्याला रिकव्हर व्हायला वेळ मिळत नाही आणि त्याची एफिशियन्सी खाली जात जाते. आता जर आपल्याला सांगितलं की बाबा रे रोज तू फक्त दुधीची भाजी आणि पोळी खा, जो आहे तसं रोज दुधीची भाजी आणि पोळी खायची, नाही खात, तसं रोज एकच व्यायाम करण्यात काही अर्थ नसतो. रोज वेगवेगळे व्यायाम करून त्या पद्धतीने त्याला रेस्ट दिली पाहिजे. बरोबर. ओके. सो आता एक्सरसाइजचं तर झालं, आता त्या सोबतच त्यानंतर म्हणजे खूप व्यायाम करून वगैरे भूक लागते, सो त्या झोनकडे जाताना न्यूट्रिशन बेस्ड असं मला तुम्हाला विचारायचा प्रश्न तो म्हणजे असा की आता अवेलेबिलिटी जर बघितली आपण फूड प्रोडक्टची किंवा आपल्या खाद्यपदार्थांची, किंवा जे जिमिंग करायचे प्रॉपर, तर त्यांना डाएट मध्ये किंवा तो डाएट घेण्यासाठी किंवा त्याच्या रिलेटेड गोष्टी मिळत नाही, तर हा प्रॉब्लेम होतो खूप त्यांच्यासाठी. आणि अत्यावश्यक ज्या गोष्टी मिळतात आता म्हणजे दूध, अंडी वगैरे, तर ह्यांना घेऊन बॅलन्स डाएट कसा असला पाहिजे किंवा कसा बॅलन्स करता येईल, न्यूट्रिशन त्याच्यामध्ये कसं इन्क्लूड करता येईल, काय सांगाल? वास्तविक पाहता जर बघितलं ना तर मी नेहमी सांगतो की जितकं नॅचरली अवेलेबल फूड आहे त्याच्यावर अवलंबून राहा, त्याच्यावर तुमच्या फूड हॅबिट्स आणि न्यूट्रिशन प्लॅन करा आणि डेव्हलप करा. बरोबर. आज जर तसं बघायला गेलं तर मी अंड्यांचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे अंडी इज समथिंग विच इज लाईफ लाईन फॉर मी, आणि नशिबाने ती मिळत आहेत, त्याच्यामुळे मला खरं तर खूप प्रॉब्लेम नाहीये. प्रॅक्टिकली पहिली गोष्ट, जर लॉकडाऊन असू दे नाही तर लॉकडाऊन नसू दे, इफ युअर न्यूट्रिशन इज नॉट इन प्लेस, डोंट वर्कआउट. हा अगदी बेसिक नियम आहे. जर तुमचं न्यूट्रिशन जागेवर नसेल तर व्यायाम करायची गरज नाही. व्यायाम करून तुमचा फायदा होण्याच्या ऐवजी 100% तोटा होणार आहे. कारण काय, जर तुम्ही तुमच्या शरीराला योग्य ते फ्युएल देत नसाल तर मग ते शरीर जास्त वापरून, त्याच्यात जास्त एक्झर्ट करून त्या व्यायामाचा काही अर्थ राहत नाही. यू आर जस्ट वेअरिंग आउट युअर बॉडी. त्याच्यामुळे मी तर म्हणतो व्यायाम सुरू करायच्या आधी मेक युअर न्यूट्रिशन, ब्रिंग अ न्यूट्रिशन इन प्लेस. त्यामुळे न्यूट्रिशनला मी थोडंसं जास्त महत्व देतो. म्हणजे थोडासा मी पार्शल आहे व्यायाम आणि न्यूट्रिशन मध्ये, की एखाद्या दिवशी व्यायाम नाही झाला तरी चालेल पण न्यूट्रिशन पाहिजेच. बरोबर. तर आता लॉकडाऊनच्या काळात काय होतं, एस्पेशली जे जिम मध्ये वर्कआउट करतात किंवा नॉर्मली आता कोणाला इश्यू आलाय ज्यांना जे सप्लिमेंट्स घेतात, आता जे सप्लिमेंट्स घेतात त्यांना मे बी सप्लिमेंट्स मिळत नाहीयेत सध्या, किंवा नॉर्मली लोकांकडे स्टॉक असतो पण आता संपला असं आपण गृहीत धरू. तर यू कॅन व्हेरी वेल कॉम्पन्सेटेड विथ नॅचरल फूड. आणि वास्तविक पाहता एक गोष्ट समजून घेऊ की जर न्यूट्रिशन जे आहे ते आपण वर्षभर करतो, त्याच्यामुळे वर्षभर जर आपण एखादी गोष्ट करत असू तर इट शुड बी सस्टेनेबल. जे लोक क्रॅश डाएटवर वगैरे जातात त्यांना हा प्रॉब्लेम जास्त येतो. माझं म्हणणं असं आहे की मेक इट युअर लाईफस्टाईल.
अँड इफ इट इज युअर लाईफस्टाईल ऑल टुगेदर, मग तुम्हाला ह्या काळात सुद्धा ती अवघड जात नाही मेंटेन करणं. बरोबर. तर एक महिना जर आपण खूप सप्लिमेंट्स नाही घेतले तर खूप काही प्रॉब्लेम नाही येत. जर सप्लिमेंट्स नसतील तर, सप्लिमेंट्स असतील तर वेल अँड गुड, म्हणजे तुम्ही ते जर कंटिन्यू केले असतील तर गुड आहे. पण आज मी नेहमी थोडासा, मी जसं म्हटलं की अंड्यांच्या बाबतीत माझा थोडासा सॉफ्ट कॉर्नर आहे. आय जेन्युअनली बिलीव्ह एग्स इज अ सुपर फूड. सगळ्या व्हेजिटेरियन लोकांची मी आत्ताच इथनं माफी मागतो. नमिता इज इन द हाऊस. नमिता बाळ आहेत आज आपल्याबरोबर. नमिता इज अ नॅशनल लेवल कोच फॉर इंडिया टेनिस टीम. So nutrition, yes, it is extremely important and it can be achieved by natural foods in this kind of scenario. आणि अगदीच जर काही शक्य नसेल ना, तर माझी एकच सगळ्यांना सांगणं आहे की निदान आपण घरात आहोत म्हणून तिन्ही त्रिकाळ तोंड चालवलंच पाहिजे असं काही नाही. मी मध्यंतरी टाकलं होतं की ऍट टाइम्स आपल्याला आपल्या पोटाला सांगावं लागतं की शट अप, यू आर जस्ट बोर्ड, यू आर नॉट हंग्री. आपण बऱ्याच वेळेला ना एक सायकोलॉजिकल रिक्वायरमेंट म्हणून खातो, आणि जेव्हा आपण सायकोलॉजिकल रिक्वायरमेंट म्हणून खातो तेव्हा आपण आबरचबर खातो. जेव्हा पालकाची भाजी खात नाही आपण किंवा कारल्याची भाजी खात नाही, आपण फरसाण उचलून खातो. सो इन दिस केस मला सांगायचं एवढंच आहे की घरात आहात म्हणून कंटिन्युअस तोंड चालवलं पाहिजे असं काही नाही. आणि थोडं आपल्याला सगळ्यांना, ऍब्सोल्युटली सगळ्यांना माहिती आहे की खायला काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. बरोबर. त्यातले आपण टेक्निकॅलिटीज, परफॉर्मन्स न्यूट्रिशन मध्ये मी जात नाही आता. पण जर आपल्याला माहिती आहे की खूप तळलेले वडे, त्याच्यानंतर समोसे हे चांगले नाहीयेत, याच्याकडेच वळायचं होतं की ते जंक फूड वगैरे फार चालू झालं लोकांचं, की घरी खाणं. त्याला असा विरोध नाही म्हणता येणार लोकांचा, पण घरच्यांकडून होतं की बाबा काय दररोज नवीन काहीतरी करून खातोय किंवा याचा त्रास होतो लोकांना. आणि मग परत हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं की मग तिकडे कोरोना, मग तिकडे पण अजून प्रॉब्लेम होतो. सो प्रॅक्टिकली म्हणजे माझं सगळ्यांना सांगणं आहे की हे जे काही दिवस आहेत, आता आपण घरी आहोत, भाजी भाकरी, भात वरण याच्यावर जरा भर द्या. आणि उगीच, आणि तुला सांगतो तळलेलं मेजॉरिटी ऑफ द टाइम्स ही संध्याकाळी 4ची वेळ असते, 4-5 स्नॅक्स जे असतात वेळ असते, स्नॅक्स. सो आमच्याकडे नेहमी म्हणणं आहे की स्नॅकिंग इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. कारण काय आपण स्नॅकिंग हेल्दी नाही करत. म्हणजे जर कोणाला सांगितलं की अरे आज 4 वाजता काय खाल्लं असतं, बाबा रे मी वडापाव खाल्ला, किंवा आज बायकोनी भजी केली होती. सो आणि हे सगळ्यांना माहिती असतं बरं का की दिस इज समथिंग विच इज इंजुरियस टू हेल्थ. पण आपण आहे ना, आपली एक गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम आहे जी आपल्या तोंडापासून सुरू होते आणि शौचाच्या इथे संपते. सो प्रॅक्टिकली पहिले जे 1-1.5 इंच आहे ना जिभेचे, आपण जिभेसाठी खातो. उरलेली एवढी मोठी जी सिस्टीम आहे ना, त्याच्यासाठी आपण खाणं सोडून दिलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की ती जी पहिली 1 इंचाची जी आहे जागा, त्याला तेवढंच महत्व आहे जेवढी 1 इंचाला महत्व असली पाहिजे अख्ख्या सिस्टीम मध्ये. चोचले पुरवण्यासाठी फार चाललंय. सो आणि होतं कसं या काळामध्ये एस्पेशली हे खूप जास्त होतं, कारण की आपण घरी असतो. सो प्रॅक्टिकली अवॉइड एनिथिंग विच इज डीप फ्राईड. आता तर हॉटेल्स बंद आहेत, त्याच्यामुळे मी जी आगपाखड हॉटेल्सच्या फूडवर करतो ती आता नाही करू शकत. कारण की तसंही सगळेजण मला सांगतात की आता तसंही मिळत नाहीये. पण याचा अर्थ असा नाही की घरी बनवलेल्याही सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात. मला जेव्हा प्रश्न येतो ना की नॅचरल आहेत ना गोष्टी ज्या आहेत त्या, म्हणजे बटाटा नॅचरल आहे, डाळीचं पीठ नॅचरल आहे, तेल नॅचरल आहे. सो बटाटे वडा पण 100% नॅचरलच झाला ना. तर याच्यावर एक हे असतं की शेवटी साप पण नॅचरल असतो, सापाचं विष पण नॅचरलच असतं. घेता का रे राजांनो? नाही ना. तसंच खूप नॅचरल आहे म्हणून ती प्रोसेस पण समजून घ्या काय होते, ट्रान्सफॅट्स काय असतात. अगेन मी थोडा कधी कधी वाहत जातो टेक्निकॅलिटीज कडे. नाही पण त्या गरजेच्या आहेत, कारण की लोक सध्या फार चाललेत त्याच्याकडे. आणि तुमची कंपनी सुद्धा ते कोकोनट वॉटर, नॅचरल कोकोनट वॉटर 100% नॅचरल, राईट. सो प्रॅक्टिकली 100% नॅचरल कोकोनट वॉटर आम्ही बनवतो आणि विकतो सुद्धा. ते जस्ट एक मिनिट, मी साइड बाय साइड मला काहीतरी प्रश्न. अगदीच आता घ्यायचंय का नंतर घ्यायचंय? ऍक्च्युली आपण शेवटी घेणार होतो, पण आता अगदीच विचारतायत तर मग इन करायला काहीच हरकत नाही. ओके. तेजसचा प्रश्न आहे, सर इंटरमिटेंट फास्टिंग करायला हवं की नाही?
100% इंटरमिटंट फास्टिंग करायला हवं, पण मी आधी बराच प्रेक्षक वर्ग आहे त्यांना इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय ते सांगतो. माझा या शब्दाला थोडासा विरोध आहे, इंटरमिटंट फास्टिंग या शब्दाला. पण तेजस मी समजावून सांगतो का ते. सायन्स इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे आधी काय ते सांगतो. इंटरमिटंट फास्टिंग इज दिवसातला काही वेळ काहीही न खाणे इज इंटरमिटंट फास्टिंग. आता लोक मला गमती गमतीत असं म्हणतात की हो मी 2 जेवणाच्या मध्ये इंटरमिटंट फास्टिंग करतो. सो तसं होत नाही. इंटरमिटंट फास्टिंगची फास्टिंग विंडो असते ती ऍटलिस्ट साधारण 12 तास असावी. म्हणजे असं म्हटलं जातं की 12 तास तुम्ही काही खाऊ नका आणि उरलेल्या 12 तासांमध्ये तुमचे मील्स डिवाइड करा. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आजकाल लेट नाईट स्नॅकिंग चालू झालेलं आहे. आता घरी असतो, नेटफ्लिक्स बघत असतो, त्याच्यामुळे मग काय रात्री 11:30-12 वाजता 8-9 ला जेवण झालेलं असतं आणि 12-1 पर्यंत जागल्यामुळे भूक लागलेली असते. सो 12-1 वाजता काहीतरी खायचं बाबा आपलं म्हणून आपण खातो. परत उठल्यानंतर सकाळी 7 वाजता नाश्ता तयार असतोच, चांगला हेल्दी तयार केलेला. सो आपण परत 7 वाजता खातो. तुम्ही किती लोड करणार ना तुमची सिस्टीम. जर मानवी सिस्टीम बघितली तर मानवी सिस्टीम ही 2 प्रकारच्या सिस्टीम्स, रादर आपलं जे डिझाईन आहे ते 2 गोष्टींसाठी असतं, फास्टिंग अँड फीस्टिंग असं म्हटलं जातं की आयदर यू फास्ट ऑर यू फीस्ट. कारण काय, जेव्हा आपण प्री पेलिओलिथिक किंवा पेलिओलिथिक इरा ज्याला म्हटलं जातं, आता मी थोडासा उत्क्रांतीकडे जातो. मानवाच्या उत्क्रांतीत जे सुरुवातीचे काही दिवस होते त्याच्यात आयदर आपण हंटर आणि गॅदरर म्हणायचो की आपण आयदर शिकार करायचो किंवा गोळा करून खायचो. आणि आपलं शरीर अजूनही तसं बघायला गेलं तर त्याच स्ट्रक्चरमध्ये आहे. सो प्रॅक्टिकली असं व्हायचं की आपल्याला एकतर जेव्हा शिकार व्हायची तेव्हा भरपूर खायला मिळायचं, नाही तर आपल्याला काहीच खायला नाही मिळायचं. सो इंटरमिटंट फास्टिंग हे त्याच पद्धतीला अनुकरून तयार झालेली सिस्टीम आहे. सो इंटरमिटंट फास्टिंग मध्ये तुम्ही 12 तास काहीच खात नाही. म्हणजे सपोज जर तुम्ही संध्याकाळी 8 ला जेवलात किंवा 10 ला जेवलात तर दुसऱ्या दिवशी 10 पर्यंत काहीच खात नाही. ही 12 तासाची विंडो. अशी 16 तासाची विंडो असते, 18 तासाची विंडो असते, 20 तासाची विंडो असते. सो मी स्वतः इंटरमिटंट फास्टिंगचा अगेन खूप मोठा फॅन आहे. मी इंटरमिटंट फास्टिंग स्वतः खूप रेग्युलरली करतो. मी नॉर्मली रात्री 8 ला जेवतो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1 ला जेवतो. सो दिस इज माय रुटीन. इंटरमिटंट फास्टिंगचे भरपूर फायदे आहेत. वन इज तुमच्या सिस्टीमला एक्झॅक्टली जे खाल्लेलं अन्न आहे ती पचवायला वेळ आणि एनर्जी मिळते. कारण की आपण आत्ता खाल्लं, परत 10 मिनिटांनी खाल्लं, परत अर्ध्या 1 तासांनी खाल्लं, आपण कंटिन्युअस जेव्हा खात राहतो तेव्हा बऱ्याच वेळेला होतं असं की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर खूप मोठा लोड येतो आणि दॅट इज अननेसेसरी. तेवढे आणि अनफॉर्च्युनेटली आपण न्यूट्रिएंट रिच फूड खात नाही. मी नेहमी म्हणतो की वी आर ओव्हरफेड अँड मालनरिश्ड. आपण जास्ती खातोय पण आपल्याला नरिशमेंट मिळत नाही. म्हणजे आज आपली शहरातली परिस्थिती ही मेळघाटातल्या लोकांपेक्षा बिकट आहे. त्यांना निदान खायला मिळत नाही म्हणून ते मालनरिश्ड आहेत. आपल्याला अति खायला मिळतं तरी आपण मालनरिश्ड आहेत. कारण काय, आपण न्यूट्रिशियसली डेन्स फूड खात नाही, आपण आबरचबर खातो ज्याच्यात शरीराला लागणारे न्यूट्रिशन काहीच नसते. सो येस, तुझ्या प्रश्नाकडे याचं म्हटलं तर इंटरमिटंट फास्टिंग 100% करावं. फक्त इंटरमिटंट फास्टिंग जेव्हा सुरू करतात तेव्हा त्याच्या आधी थोडी तयारी असते आणि ही तयारी तुम्हाला तुमची बॉडी त्या पद्धतीने तयार करावी लागते. आता मी जे मगाशी म्हटलं की मी इंटरमिटंट फास्टिंगला इंटरमिटंट फास्टिंग म्हणण्याऐवजी टाइम रेग्युलेटेड फीडिंग असं म्हणतो. सो याच्यातला फरक असा आहे, अगेन थोडासा टेक्निकल आहे, पण इंटरमिटंट फास्टिंग हा जो शब्द आहे ना, उपास, तर 12 तासात तुमच्या शरीराला कोणताही किंवा 20 तासात तुमच्या शरीराला कोणताही उपास घडत नाही. उपास तेव्हाच घडायला सुरुवात होते. उपासाचे बेनिफिट्स वेगळे आहेत बरं का. उपास तेव्हाच घडायला सुरुवात होते जेव्हा 24 तास होऊन गेलेले असतात तुम्ही खाऊन. सो मध्यंतरी मी एक 72 तासाचा उपास केला, 72 आवर्स 100% फास्टिंग, फक्त पाणी आणि मिठावर. सो ह्या गोष्टीला फास्टिंग म्हणलं जावं. जो 24 तासाच्या वर जातो त्याला फास्टिंग म्हणावं, जो 24 तासाच्या आतला असतो त्याला टाइम रेग्युलेटेड फीडिंग म्हणावं. फास्टिंगचे बेनिफिट्स भरपूर आहेत. फास्टिंगचे मेटाबॉलिक बेनिफिट्स असतात, फिजिकल बेनिफिट्स असतात आणि सायकोलॉजिकल बेनिफिट्स असतात. सो ब्रेन रिलेटेड बेनिफिट्स हे नॉर्मली 60 तासाच्या पुढे चालू होतात. मेटाबॉलिक बेनिफिट्स 24 तासाच्या पुढे चालू होतात आणि तुमचे जे शारीरिक बेनिफिट्स आहेत ते साधारणपणे 30-35 तासाच्या पुढे चालू होतात.
म्हणून त्याला फास्टिंग म्हणावं. ओके. आणि आपल्याकडे बघितलं तर हिंदू धर्म असू दे, इस्लाम असू दे, जैनिझम असू दे, बुद्धिझम असू दे, आपल्याकडे सगळ्या रिलिजियस याच्यात एन्व्हायरमेंटमध्ये उपास ही हो, कॉन्सेप्ट आहेच आहे. आहेच. आणि तू कोणताही समाज घे, कोणताही रिलिजन घे, त्याच्यात उपास आहे. फक्त आपण उपास आपल्या सोयीने बदललेत. हो, म्हणजे हे आपल्याला चालतं साबुदाण्याची उपवासाला वगैरे. आपल्याला साबुदाण्याची खिचडी, वऱ्याचे तांदूळ किंवा भगर हे लागतं उपासाला, किंवा बटाटा चालतो उपासाला. खरा उपास तसा नसावा. ओके. हे झालं इंटरमिटंट फास्टिंग. हा, सो हेच ह्याच्याशीच रिलेटेड पुढचं मला ह्याच्यामध्ये सब पाठ विचारायचा आहे असा तुम्हाला, की पचनाची जी क्रिया आहे किंवा पचनाला प्रॉब्लेम येतो खूप जणांना आता, की बाहेरचं खात होते खूप दिवस आणि आता मग अचानक घरचं खायला लागले किंवा ते फारसं त्यांना झेपत नाही किंवा पचनक्रिया बिघडली, ह्याच्यावर तुम्ही काय सांगणार? ओके, आपण पटकन बघूया पचनक्रिया कुठनं सुरू होते आणि कुठे संपते. आधी थोडंसं ते बघूया. पचनक्रिया सुरू होते डोळ्यापासून. हे थोडंसं वेगळं आहे. कारण काय, आपण जेव्हा अन्न बघतो, जेव्हा आपलं शरीर सांगतं की आता हे अन्न मला ग्रहण करायचं आहे, ते डोळ्याने बघतो आणि डोळे पहिले सिग्नल ब्रेनला देतात की आता हे अन्न मी खाणार आहे. तेव्हा आपल्या मराठीत एक हे की लाळ सुटणे, ही ऍक्च्युअल फिजिकल प्रोसेस आहे बरं का. की जेव्हा लाळ सुटते तेव्हा त्याच्यात वेगवेगळे रसायन, वेगवेगळी द्रव्य तयार होतात आणि तिथपासनं पचनक्रिया सुरू होते. म्हणून मी म्हणतो की डोळ्यापासून पचनक्रिया सुरू होते, ती आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी शौचाला जातो तिथे पचनक्रिया संपते. आता पचनक्रियेचे जर भाग पाडले तर पहिला भाग असतो की तोंडापासून पोटापर्यंत, दुसरा भाग असतो पोटापासून आतड्यापर्यंत. आता आतड्याचे स्मॉल इंटेस्टाईनचे 3 भाग असतात. आपण अशा डिटेल्समध्ये नको जायला, कारण की त्याच्यात अख्खी रात्र जाईल. आणि त्याच्यानंतर लार्जर इंटेस्टाईन असतं. तर पचनाचा प्रॉब्लेम होतो म्हणजे खरं तर 2 पद्धतीने प्रॉब्लेम होऊ शकतो. ऍसिडिटी आपल्याकडे ज्याला म्हटलं जातं, ज्यांना बऱ्याच आता लोक मला सांगायला लागले की ऍसिडिटीचा त्रास वाढला माझा. तर पहिली गोष्ट ही एक मिथ आहे, ऍसिडिटी होत नाही आपल्याला कधी. म्हणजे ऍसिडिटी ही जी प्रोसेस आहे ना, ऍसिडिटी खूप म्हणतात की खूप लकी लोकांना होते ज्यांच्या पोटातलं ऍसिड वाढतं. आपल्या ऍक्च्युअली पोटातलं ऍसिड कमी होतं म्हणून अपचन होतं, ज्याला आपण ऍसिडिटी म्हणतो. सो याच्यावर सगळ्यात चांगलं हे म्हणजे थोडं उपाशी राहा. पहिली गोष्ट कंट्रोल करा खाण्यावर, कंट्रोल करा खाण्यावर तुमचा. दुसरी गोष्ट, पचन ही जी संस्था आहे, पचन संस्था ही सगळ्यात मोठी संस्था आहे आपल्या शरीरातली. आणि त्या एका संस्थेमुळे आपल्या पूर्ण शरीराला ऊर्जा मिळते. जेव्हा आपण म्हणतो शरीराला ऊर्जा मिळते तेव्हा ती ऊर्जा ऍक्च्युअली किंवा जे न्यूट्रिएंट्स मिळतात ना, ते पोटातनं नाही मिळत आपल्या शरीराला, ते आतड्यातनं मिळतात. आपलं जेव्हा पचलेलं अन्न किंवा आपण आता भरपूर खातो, काही सॉलिड असतात, काही लिक्विड असतात, ते सगळं पोटात जातं. त्याची जी प्रक्रिया आहे ती सगळं मिक्सिंग करते आणि त्याचा एक गोळा तयार होतो. आणि तो गोळा जो पचलेला असतो तो जातो आतड्यामध्ये. आणि आतड्यात खरं पचन संस्थेचं जे काम असतं ते याच्यातले न्यूट्रिएंट्स घेणं, म्हणजे आपण जे प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, मिनरल्स म्हणतो, एकच आहे का ना. येस. याच्यातले जे, मला एक फोन येत होता फक्त, याच्यातले जे न्यूट्रिएंट्स असतात ते आतड्यातले जे बॅक्टेरिया असतात, ज्याला आपण गट बॅक्टेरिया म्हणतो, ते त्याच्यावर प्रोसेस करतात, त्याला ब्रेक करतात. आणि आतडे गाळणं आहे आपल्या शरीरातलं. सो अपचनाचे 2 प्रॉब्लेम्स जे तुम्हाला विचारलेस, एक पोटातलं अपचन जिथे रसायन कमी तयार होतं, आणि दुसरी गोष्ट आतड्यात जिथे आपले जे गट बॅक्टेरिया असतात ते ऍक्च्युअली पचलेलं अन्न ब्रेक करतात आणि आपल्या शरीरात त्याच्यातला जो रस असतो तो आपल्या रक्तवाहिन्यांना मिळतो. तर जेव्हा आतड्यातले गट बॅक्टेरिया प्रॉब्लेम मध्ये येतात किंवा कमी होतात, आता तुला आकडा सांगायचा म्हटला तर आपल्या आतड्यामध्ये 100 ट्रिलियन बॅक्टेरिया असतात. म्हणजे आपल्या एका शरीरामध्ये, आपल्या एका जीवामध्ये आत 100 ट्रिलियन जीव आहेत. आता आपण जे चुकीचं अन्न खातो किंवा आर्टिफिशियल कलर्स वापरतो किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात किंवा ऍडिटिव्ह असतात, हे पोटात पचत नाहीत. हे जे कण असतात ते तसेच्या तसे आतड्यात जातात. आणि हे आतड्यात काय करतात, हे आतड्यात ते जे 100 ट्रिलियन जे किडे आहेत त्यांना त्रास देतात, त्यांना मारतात. ही अपचनाची सुरुवात आहे.
आणि मग ते जे गाळणं आहे ना, त्या गाळण्याला हळूहळू छोटे छोटे होल पडायला लागतात आणि आपल्या रक्तामध्ये न पचलेलं, थोडक्यात आपण खाल्लेलं विष आपल्या रक्तात जातं आणि जेणेकरून बाकीचे अपचनाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स सुरू होतात. सो सांगायचं तात्पर्य असं की ही जी सगळी प्रोसेस आहे, अपचन ही जी प्रोसेस आहे, ही 2 भागांमध्ये आपण डिवाइड करू शकतो, एक पोटामध्ये, एक आतड्यामध्ये. आणि याला जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की ईट क्लीन फूड. कोणत्याही प्रकारचे अँटासिड्स घेऊ नका, त्याचा शरीराला अपाय होतो, कारण ते सिम्पटमॅटिक आहेत. सिम्पटमॅटिक म्हणजे ते फक्त सिम्पटम्सवरचं औषध आहे, ते मुळावर औषध नाही. घरी बसल्या बसल्या आपल्याला हा, त्याच्यामुळे स्टुडिओ व्ही फिट, ओके, वेल एक्सप्लेन्ड, थँक्यू. ती शी इज इन टू न्यूट्रिशन, त्याच्यामुळे ती कोरिलेट करू शकते या गोष्टींना. सो प्रॅक्टिकली होतं असं की ह्या सगळ्या गोष्टी, हे जे 2 भाग जे मी मगाशी पाडले, ते जर चांगले ठेवायचे असेल तर जे उत्तम नॅचरल अन्न आहे ते खाल्लं जावं. शक्यतो ऍडिटिव्स, प्रिझर्वेटिव्स, कॉन्सन्ट्रेट्स, फूड कलर्स हे अवॉइड करावे, जे आजकाल पॅकेज फूड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळतात. सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. राईट. आणि आज अजून एक येईल मे बी. सो आणि सगळ्यात महत्वाचं स्ट्रेस. जसं चुकीच्या अन्नामुळे आपल्याला गटला त्रास होतो किंवा इंटेस्टाईनला त्रास होतो, तसं स्ट्रेसमुळे खूप जास्त त्रास होतो. चल एक गंमत म्हणून सगळ्यांसाठी, काय वाटतं की आपलं मन कुठे असेल? मन कुठे असतं शरीरातलं? सहज एक प्रश्न आहे. मला बरेच जण मन इथे असतं, डोक्यात असतं मन, किंवा हृदयात असतं मन. हृदयात असतं. बरं, हे कॉलेजमधली मुलं तर नक्की म्हणणार हृदयात असतं. सो जर बघायला गेलं ना, तर मन डोक्यातही नसतं, मन हृदयातही नसतं, मन आतड्यात असतं, असं मी नेहमी सांगतो. गट इज युअर माइंड. याचं कारण असं आहे, खूप मोठ्या प्रमाणात, जर अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर, ओके, स्टुडिओ वी फिट इन एव्हरी सेल, येस वैजयंती. सो जर तुमच्या कोणी जर रोलर कोस्टर मध्ये बसला असाल किंवा परीक्षेच्या आधी पोटात गोळा येतो, बरोबर आहे ना, डोक्यात गोळा येत नाही, हृदयात गोळा येत नाही, पोटात येतो. आता पोटात गोळा येतो, किंवा मित्राला किंवा मैत्रिणीला भेटायला जात असेल तर पोटात गोळा येतो रे राजांनो, डोक्यात किंवा हृदयात नाही येत. त्याला पटलं, अगदीच पटलं त्याला. पोटातच अगदीच, जे आत्ताशी संदर्भ लागला तो की बाबा पोटातच येतो म्हटल्यावर पोटातच असलं पाहिजे. राईट, एक्झॅक्टली. त्याच्यामुळे इमोशन्स जे आहेत ना, ते सगळे तिथनं कंट्रोल व्हायला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही खूप मोठ्या इमोशनल चेंज ओव्हर मध्ये असता, तेव्हा तुम्हाला आयदर पोटात गोळा येतो किंवा पोट बिघडतं. मला आठवतंय, माझे काही मित्रांना परीक्षेच्या आधी पोट बिघडायचं त्यांचं, त्याचं कारण स्ट्रेस होतं. तसंच आपण आजकालच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणावर स्ट्रेस घेतो, जो नॉर्मली असतोच आपल्याला स्ट्रेस. गोविंद सर म्हणतात की प्रपोज करताना पण पोटात गोळा येतो. गोविंदचा एक्सपिरियन्स विचारला पाहिजे त्या. सो युनिव्हर्सल आहे. एक्झॅक्टली, युनिव्हर्सल आहे. दॅट इज एक्झॅक्टली. कारण काय, आपले इमोशन्स सगळे पोटातनं कंट्रोल होतात. अगदीच. त्याच्यामुळे तुमच्या पोटाची, तुमच्या गटची व्यवस्थित काळजी घ्या. आणि म्हणूनच स्ट्रेस जर घेत असाल कोणत्याही गोष्टीचा, तर तुमचं पोट बिघडण्याची पॉसिबिलिटी किंवा तुमचे गट मायक्रोबायोम खराब होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त होते, जो पचनाचा दुसरा भाग आहे. हो, ऑल्सो मला याच्यामध्ये असं सुद्धा वाटतं की जागरण वगैरे फार होतं लोकांचं आजकाल. आता घरी बसून काय, उद्या उठून काहीच करायचं नाही, सो जागतायत लोक सर्रास नेटफ्लिक्स वगैरे. तर स्ट्रेसचा जो तुम्ही मुद्दा मांडला त्यालाच धरून मला पुढे असं विचारायचं तुम्हाला की आता सध्या युनिव्हर्सल आहे आणि मला पण पडलेला प्रश्न आहे की फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, एकलकोंडेपणा किंवा ह्या झोनचे सगळे आहे, राग, चिडचिड होणं किंवा भांडणं होणं घरच्यांसोबत. तर ह्याला लांब ठेवण्यासाठी किंवा ह्या गोष्टी इग्नोर करण्यासाठी, घालवण्यासाठी लोक फक्त, म्हणजे मी सुद्धा इन्क्लुडेड आहे याच्यामध्ये, की टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप किंवा बातम्या बघणं किंवा फक्त इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचाच आधार घेतात. तर त्याच्यामुळे त्याचा उलटा परिणाम होतो त्या सगळ्याच लोकांवर. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल की स्पेसिफिक एक्सरसाइज करून किंवा वेगळा कुठला अजून मार्ग आहे याच्यापासून लांब राहण्यासाठी, तर ह्याच्यावर तुम्ही काय सांगणार? ओके,
एक आपल्याला प्रश्न आला आणि हा प्रश्न खूप जवळचा आहे तुझ्याच प्रश्नाच्या, की डू यू हॅव एनी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम. टीम जेबार्सने विचारलेला प्रश्न आहे. येस, वी हॅव अ कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम. फक्त विषय असा आहे की मी त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्रामकडे येतो, आधी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुझ्या बोलण्यात आता आलं की जागरण खूप होतं. तर सध्या आपण टीव्ही भरपूर बघतो. मी आता दुपारी जेव्हा बातम्या बघत होतो, जो काही थोडा वेळ बातम्या बघतो, तेव्हा मला असं हे दिसलं की जगामध्ये 1 कोटी लोकांनी नव्याने नेटफ्लिक्स सबस्क्राईब केलं या महिन्यात. बापरे. सो त्यांचे जिथे लोकांना सध्या बिझनेसचा प्रॉब्लेम आहे तिथे त्यांच्याकडे 1 कोटी नवीन सबस्क्रायबर्स आलेले आहेत. कारण का लोकांना वेळ आहे. माझा विशेष नेटफ्लिक्सवर राग नाही, नेटफ्लिक्सवर खूप चांगल्या गोष्टी पण बघायला मिळतात. होतं कसं, नेटफ्लिक्सच्या सीईओचं मध्यंतरी एक स्टेटमेंट होतं की डू यू नो हु इज द बिगेस्ट कॉम्पिटिटर टू नेटफ्लिक्स. इट वॉज नॉट टेलिव्हिजन, इट वॉज नॉट Amazon Prime, it was not Blockbuster. He said that our biggest competitor is sleep. हे स्टेटमेंट आहे यांचं, नेटफ्लिक्सच्या सीईओचं. सो प्रॅक्टिकली आता आपण बघू शकतो की आपण किती स्वतःच्या शरीराला दुर्लक्षित करायला लागलोय. 1942 साली साधारणपणे एक ऍव्हरेज इंडियन साधारण 7.5 ते 8 तास झोपायचा. आज ॲव्हरेज इंडियन म्हणताना याच्यात खेडेगाव पण इन्क्लूड होतं जिथे लोक अजूनही व्यवस्थित झोपतात, पण ॲव्हरेज इंडियन हा 6.2 आवर्स झोपतो. ते डायरेक्ट 2 तासांनी कमीच झालं. 2 तासांनी ही झोप कमी झालेली आहे. आता 2 तासांनी जेव्हा ही झोप आपण कमी झाली म्हणतो तेव्हा शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात. आज सगळ्यात मोठं स्ट्रेसचं, तुझ्या प्रश्नाकडे यायचं म्हटलं तर सगळ्यात मोठं स्ट्रेसचं कारण कमी झोप हे सुद्धा आहे. बिकॉज आपल्या शरीरामध्ये, आपल्या ब्रेनमध्ये ग्लिम्फॅटिक सिस्टीम नावाची एक यंत्रणा असते. जसं शरीरामध्ये लिम्फॅटिक सिस्टीम असते तसं ब्रेनमध्ये ग्लिम्फॅटिक सिस्टीम असते. ग्लिम्फॅटिक तर ही ग्लिम्फॅटिक सिस्टीम करते काय, आपल्याला जेव्हा चांगली झोप लागलेली असते ना तेव्हा आपल्या शरीरातले सगळे, आपण ज्या जागे असतो, म्हणजे आता आपण बोलतोय, आपण काही ना काहीतरी काम करतोय, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये ना एका विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स तयार होत असतात. तर हे जे प्रोटीन्स असतात, हे प्रोटीन्स हे खरं तर प्रत्येक प्रोटीन चांगला नसतो, बाय द वे. प्रोटीन्स म्हणून चांगले असं सगळे ट्रीट करू नका. सो हे प्रोटीन्स ऍक्च्युली पॉइझनस असतात. आणि हे प्रोटीन्स, बीटा प्रोटीन्स म्हटलं जातं त्यांना, हे प्रोटीन्स स्वच्छ करायचं काम हे फक्त झोपेत होतं आणि ते पण डीप स्लीप मध्ये होतं. सो आणि त्याच्यामुळे आपल्या ब्रेन हेल्थ चांगली राहते त्याच्यामुळे. आता जेव्हा आपण कमी झोपतो तेव्हा नॅचरली आपला ब्रेन तेवढा क्लीन होत नाही. हे म्हणजे कसं आहे, आपण आता रोज कचरा टाकतो बिल्डिंगच्या बाहेर आणि कॉर्पोरेशनचे लोक येऊन किंवा स्वच्छ भारतचे लोक येऊन आपल्या इथला कचरा घेऊन जातात. पण उद्या समजा 25 दिवस किंवा 1 महिना कचरावाल्यांचा संप असेल तर आपल्या आजूबाजूचं वातावरण किंवा आपल्या आजूबाजूचा एरिया किती घाण होऊ शकतो. तर तसंच आपलं डोकं रोज घाण होतं जेव्हा आपण कमी झोपतो तेव्हा. सो दॅट ऑल्सो लीड्स टू ह्यूज अमाऊंट ऑफ स्ट्रेस. तुला सॅप नावाची कंपनी माहिती आहे, खूप मोठी कंपनी आहे जगभरात, SAP. हो, ऐकून आहेस. सॅप चे एशिया पॅसिफिक किंवा सॅप सीईओ इंडिया, राजन दास नाव होतं त्यांचं. एक माझ्या मते 5 ते 6 वर्षापूर्वी ही वॉज अ व्हेरी फिट गाय. टेनिस खेळायचे, मॅरेथॉन रनर होते, पण 42व्या वर्षी अचानक हार्ट अटॅकनी वारले. आणि प्रचंड फिट माणूस होता बरं का. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की स्ट्रेस खूप होता. SAP सारख्या कंपनीचा सीईओ होता तो माणूस. त्यांचा जर ते वारले त्याच्या आधी 4 महिने आधी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला गेला. त्या इंटरव्ह्यू मध्ये असं लक्षात आलं की ते दिवसातनं फक्त 4 तास झोपायचे. त्या स्लीप इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. राईट. If nutrition, exercise and sleep are considered as 3 pillars of health, sleep comes as a platform. Sleep वर न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज हे आधारित आहेत. त्याच्यामुळे मी नेहमी सांगतो की डोंट एक्सरसाइज अनलेस अँड अंटिल युअर न्यूट्रिशन इज इन प्लेस. आणि या दोन्ही गोष्टी करू नका जर तुमची झोप जागेवर नसेल तर. सर, 1 मिनिट आपल्याला एक प्रश्न आलाय. तेजस ठोंबरेने विचारलाय की सर, व्हॉट शुड बी द बेस्ट टाइम फॉर एक्सरसाइज.
बेस्ट टाइम फॉर एक्सरसाइज हा प्रॅक्टिकली खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक असतो. काही लोकांना संध्याकाळी वर्कआउट करायला आवडतो, काही लोकांना सकाळी वर्कआउट करायला आवडतो. प्रायमरीली मला जर विचारले, अगेन दिस इज माय पर्सनल ओपिनियन, फॉर मी बेस्ट टाइम फॉर एक्सरसाइज इज अर्ली इन द मॉर्निंग. ज्याला मराठीत आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो, ब्राह्ममुहूर्तावर व्यायाम हा मला आवडतो. याची दोन कारणं आहेत. प्रॅक्टिकली याचं सगळ्यात, आता याच्यात प्लस आणि मायनस दोन्ही सांगू शकतो मी. जर सकाळच्याला वर्कआउट केला तर बॉडी तेवढी रिलॅक्स झालेली असते, बॉडी तेवढी रिकूप झालेली असते, आणि एस्पेशली हेवी वर्कआउट असल्यामुळे सकाळच्या वेळेत जर होऊन गेला तर तो जास्त फायद्याचा होतो. ज्या लोकांचं दिवसभर भरपूर हेक्टिक काम असतं त्यांनी शक्यतो सकाळी वर्कआउट करावा. कारण काय, सकाळचा वर्कआउट नंतर तुम्ही काम करून जाता, पण जर तुम्ही दिवसभर भरपूर हेक्टिक काम केलं असेल सायकोलॉजिकल आणि फिजिकल, तर संध्याकाळी वर्कआउट तेवढा चांगला होत नाही. मग कधी कधी कंटाळा येतो, कधी कधी ऑफिस, हे स्पेशली ऑफिस गोईंग लोकांसाठी उशीर होतो, प्रोकॅस्टिनेट आणि पोस्टपोनमेंट खूप वाढते. म्हणून सकाळी उठलं, एकदा व्यायाम केला की तुमचं एक सगळ्यात मेजर काम दिवसभराचं होऊन गेलं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी पण चांगली राहते. पण काही लोकांच्या बाबतीत त्यांना रिकव्हरी आणि रेस्ट खूप महत्वाची असते. याच्यात दोन प्रकारचे लोक येतात. पहिली गोष्ट, जे प्रोफेशनली व्यायाम करतात किंवा प्रोफेशनली एखादा स्पोर्ट्स खेळतात, त्यांना त्याच्यानंतरची झोप ही खूप महत्वाची असते. म्हणजे जर मी सकाळी वर्कआउट खूप केला आणि नंतर मला इमिजिएट रिकव्हरीला रेस्ट नाही मिळाली तर दॅट इज अ प्रॉब्लेम. सो व्हॉट हॅपन्स इज, जे लोक प्रोफेशनली एखादा गेम खेळतात वगैरे, तर ते नॉर्मली सकाळच्याला गेम खेळतात, संध्याकाळच्याला वेट ट्रेनिंग करतात किंवा एक्सरसाइज करतात. कॉलेज गोईंग मुलांसाठी सकाळ किंवा संध्याकाळ बोथ आर गुड. कारण काय, तेवढे फिजिकल, तुम्हाला मेंटल स्ट्रेस असतो, तुम्ही अभ्यास करता, पण फिजिकल स्ट्रेस त्या मानाने कमी असतो. सो तुम्ही तुमच्या लायकिंग प्रमाणे सकाळी करा, नाही तर संध्याकाळी करा. संध्याकाळी केल्यानंतर तुम्हाला रेस्ट इमिजिएटली मिळते आणि चांगली मिळते. फक्त संध्याकाळी खूप जर उशिरा वर्कआउट केला, आजकाल जिम्स 24 तास असतात, किंवा रात्री 9 वाजता वगैरे जर तुम्ही वर्कआउट केलात तर तुम्हाला झोपायला प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण की तुमच्या बॉडी पंप्ड असते, कॉर्टिझॉल लेवल्स हाय असतात, त्याच्यानंतर ओव्हरऑलच तुम्ही पेप्टअप असता, ब्लड फ्लो जास्ती असतो. त्याच्यामुळे मग संध्याकाळी झोपायला प्रॉब्लेम येऊ शकतो, जेणेकरून तुमची झोप डिले होते आणि तुमचं सर्केडियन सायकल जे असतं, म्हणजे जे बॉडी क्लॉक असतं, जे निसर्गाने बनवलेलं बॉडी क्लॉक असतं, ते डिस्टर्ब होतं. ओके. सो अर्ली इन द मॉर्निंग. नको, अर्ली इन द मॉर्निंग इज गुड. ओके. सो आपण आता ऑडियन्स क्वेश्चन्स कडे जाऊया, की तुम्हाला काय असेल विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. एक मगाशी प्रश्न आला होता की इज देअर एनी कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम. ओके, कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे, कारण की आता आपण 3 वेगवेगळ्या ऍस्पेक्ट्सवर बोललो. आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम जर तसं बघायला गेलं तर मी एक प्रोग्राम रन करतो, रिबूट अँड रिबिल्ड म्हणून. नेमका आता अनुषंगाने मी तोच टी शर्ट घातलाय, RR म्हणून. सो रिबूट अँड रिबिल्ड इज समथिंग विच सेज की आपण आपले फोन्स रिबूट करतो, आपण आपले कम्प्युटर्स, लॅपटॉप्स रिबूट करतो. सो वाय नॉट रिबूट आवर ओन सिस्टम. जर या बाकीच्या गोष्टी आपण रिबूट करत असू तर मग स्वतःची सिस्टम का नाही रिबूट करायची. म्हणून 2 दिवस आपण रिबूट करतो. रिबूट एका वेगळ्या लोकेशनला होतं, सध्या बाहेर जाणं शक्य नाहीये, पण रिबूट नॉर्मली एका खूप सेक्लुडेड लोकेशनला होतं, जिथे कोणत्याही प्रकारचे इंटरनेट नाहीये, फोनला रेंज नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही ठरवून सुद्धा सोशली डिस्कनेक्ट होता तिथे, आणि तिथे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज दिलं जातं. दॅट इज अ किक स्टार्टर. आणि त्याच्यानंतर 3 महिने तुमचं हँड होल्डिंग होतं टू अडॉप्ट अ गुड अँड अ बेटर लाईफस्टाईल. दॅट इज अ रिबूट अँड रिबिल्ड, जो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न दिसतोय. जर तुला वाटलं की प्रश्नाचं उत्तर अजून थोडंसं डिटेलमध्ये द्यायला पाहिजे तर मी तेही देईन. हो, अगदी सांगशील मला. येस येस, नक्की. वेअर डू यू, तुम्ही कुठे ट्रेनिंग देता का? ओके, 2 प्रकारची ट्रेनिंग्स आहेत. मी मार्शल आर्टिस्ट असल्या कारणाने मी सेल्फ डिफेन्स मध्ये पण ट्रेनिंग देतो. जो आपला मुक्तछंदचा कार्यक्रम झाला होता, दॅट वॉज प्रायमरीली सेल्फ डिफेन्स. ओके, सो युअर टेक ऑन द डिस्टर्ब्ड स्लीप शेड्यूल ड्युरिंग क्वारंटाईन. ओके, बोलू आपण या विषयावर. नोट करून घेतला. तो मला सांगशील बरं का आपल्याकडे वेळ किती आहे, कारण काय 1 तासाचा इन्स्टा लाईव्हला टाइम लिमिट आहे. हो, आहे तसा वेळ आहे, 10 मिनिट आहे ना. ओके,
सो मी ट्रेनिंग देतो. आय ट्रेन पीपल इन सेल्फ डिफेन्स अँड अलाइड फिटनेस. हे सॅटर्डे आणि संडेला ARAIच्या टेकडीवर ज्याचं जागेचं नाव आहे टीम जेबार्स. टीम जेबार्सला होतं सॅटर्डे संडे. जेव्हा लॉकडाऊन उठेल परत आता तेव्हा चालू होतील 7:30 to 8:30. आय ट्रेन पीपल फॉर बोथ सेल्फ डिफेन्स आणि मग हे सगळे ॲस्पेक्ट्स ऑफ फिटनेस अँड हेल्थ. ओके. सो हा तो प्रश्न जो होता तो आपला स्लीप. ओके. क्वारंटाईन मध्ये रादर दॅन एनिथिंग म्हणजे न्यूट्रिशन, स्लीप, एक्सरसाइज हे सगळं थोडंसं आपण बॅकसीटवर टाकू. व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट इज डिसिप्लिन. अगदीच सो क्वारंटाईन whenever we are in our quarantine period or lockdown period is द बेस्ट थिंग इज टू डू की तुमचं जेव्हा वर्क शेड्यूल चालू होतं तेव्हा तुम्ही किती वाजता झोपायचा आणि किती वाजता उठायचा तेच शेड्यूल फॉलो करा. हो, वेगळं काही स्लीप नाही. पॅटर्न्स डिस्टर्ब होणार नाही. आता लोकांना हा प्रश्न असू शकतो की पूर्वी मी खूप दमायचो किंवा मी खूप दमायचे त्याच्यामुळे मला रात्री झोप यायची. आता मी दिवसभर घरात बसूनच असतो, मला घराच्या खाली पण उतरता येत नाही, तर मी दमत नाही, त्याच्यामुळे मला झोप येत नाही, म्हणून मी झोपत नाही. ओके. याच्यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे व्यायाम. दुसरा उपाय म्हणजे अवॉइड व्हाईट लाईट. आता होतं कसं, आपण घरात बसतो, टीव्ही बघत बसतो की अवॉइड स्क्रीन्स. तर स्लीप हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे त्याच्यात आता स्लीप स्पेंडल्समध्ये वगैरे नको जायला, पण दोन सहज ट्रिक्स सांगतो जर चांगलं झोपायचं असेल तर. पहिली गोष्ट, बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारचा टीव्ही किंवा मोबाईल बघू नये. आपण मोबाईल स्क्रीन्सला ब्लू लाईट एमिट होतो आणि ब्लू लाईट एमिट झाला की आपल्या डोळे एक द्रव असतं कॉर्टिझॉल म्हणून, तर कॉर्टिझॉल ट्रिगर करतं आणि कॉर्टिझॉलमुळे झोप येत नाही. कॉर्टिझॉल हे एंडोक्रायनॉलॉजीचा भाग आहे, हा परत कधीतरी आपण डिटेलमध्ये घेऊ. पण मोबाईलवर खूप वेळ बेडरूम मध्ये घालवल्यामुळे होतं काय की आपण नॅचरली खूप तल्लख होतो आणि झोप चांगली लागत नाही. प्लस घरामध्ये शक्यतो संध्याकाळी 7-7:30 नंतर व्हाईट लाईटच्या ऐवजी अँबर लाईट्स किंवा डिम लाईट्स चालू ठेवावे, जेणेकरून तुमच्या ब्रेनला कळतं रात्र झालीये. नाहीतर शरीराला माहिती असतं रात्र झालीये आणि आपण रात्री 1 वाजेपर्यंत नेटफ्लिक्स बघत बसलोय, सो आपल्या ब्रेनला वाटतं दिवस आहे आणि आपल्या ब्रेनमध्ये स्विच ऑन स्विच ऑफ नसतो लाईट सारखा, की लाईट बंद केले, बेडरूम मध्ये गेलो, आता मला झोप लागली, असं नाही होत. ते सगळे जे हॉर्मोन्स आहेत त्यांना खेळायला 1-2 तासाचं अंतर लागतं. म्हणूनच 7ला सूर्यास्त झाल्यावर 9ला झोपतात लोक. जर आपण आपल्या घरातले दिवे रात्री 9ला बंद केले तर 11 शिवाय झोप नाही येणार आहे आपल्याला, आणि जर रात्री 11ला बंद केले तर 1 शिवाय चांगली झोप नाही लागणार आहे. सो या 2 गोष्टी पाळाव्यात शक्यतो जर क्वारंटाईन मध्ये झोप चांगली ठेवायची असेल तर. हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह आवर इम्युनिटी ॲज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस पिरियड. ओके. इम्युनिटी, जसं मी तुला म्हटलं की मी एक PDF पाठवीन, माझ्यामध्ये तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इन्स्टावरनं तुम्ही प्रमोट करू शकता किंवा तू पोस्ट करू शकतोस, मला टॅग करू शकतोस किंवा मी पोस्ट करून तुला टॅग करेन. इम्युनिटीवर संदेशा या पेजवरून सुद्धा होऊ शकतो. राईट. तर माझं हे सगळं लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा मी इम्युनिटीवर एक प्रेझेंटेशन तयार केलंय. इम्युनिटी पटकन सांगतो. इम्युनिटीचे 3 लेवल्स असतात, फिजिकल लेवल, त्याच्यानंतर इनेट इम्युनिटी आणि अडॅप्टिव्ह इम्युनिटी. सो आत्ता जर तुम्हाला इम्युनिटीवर काम करायचं असेल तर अचानक च्यवनप्राश खायला सुरुवात केली किंवा आवळ्याचा रस प्यायला सुरुवात केली आणि जर दुपारी पिझ्झा, बर्गर आणि संध्याकाळी भजी आणि वडे खाल्लेत तर ते भजी वड्याचेही पैसे वाया जातील, जाडे होणार तुम्ही. त्याच्यानंतर खूप सारे आईस्क्रीम खाल्लं त्याच्याबरोबर तर ते आवळ्याचा ज्यूस आणि च्यवनप्राश वाया जाणार आहे, त्याचा इम्युनिटीला काहीही फायदा होणार नाही. इम्युनिटीची खूप मोठी सुरुवात, अगेन मी मगाशी जसं म्हटलं तसं गटपासनं होते. गट आणि इम्युनिटीचा खूप मोठा हे आहे. इम्युनिटीवरच मी अख्खं 1.5 तासाचं सेशन घेतो जवळजवळ, इंट्रोडक्टरी सेशन. पण सांगायचं म्हटलं तर घरचं खा, क्लीन खा आणि सकाळ संध्याकाळ जमल्यास लिंबू, मीठ आणि पाणी प्या, त्याने तुमची इम्युनिटी बरी राहील. तुम्ही जितका कचरा खाल तितकी तुमच्या इम्युनिटीची कचरा होईल. ऑल्सो सर, मला एक होता प्रश्न की म्हणजे आता जर कोणी विचारत नसेल तर, की हाय बीपी आणि डायबेटिक जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी कोरोनाचा धोका जास्त वगैरे सांगतात आपण, की त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्यांच्यासाठी काय आहार असावा? कारण की त्यांना तर आता क्वारंटाईनच केलं आहे भरपूर, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच घरांमध्ये, तर त्यांची काळजी तर घ्यावीच लागणार आपल्याला. पण मग त्यांचा आहार किंवा वेगळा असं काही असावं का त्यांचं? ओके.
मी फक्त याच काळामध्ये नाही, त्यांचा आहार एस्पेशली बीपी आणि डायबिटिक्स यांचा आहार कायमच एका विशिष्ट पद्धतीने असला पाहिजे, ज्यामुळे त्यांची इम्युनिटी चांगली राहील. या काळामध्ये तर 100%. मी नेहमी म्हणतो की आपल्यासाठी काळ हे बंधन नसलं पाहिजे, आपल्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल ही लाईफस्टाईल असली पाहिजे. सो माझं खूप ठाम मत आहे की ब्लड प्रेशर एस्पेशली टाईप टू डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो चांगल्या आहाराने. आता डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचा जर तू हे घेतलास तर मी पटकन सांगतो की जे सांगितलं जात नाही ते मी सांगतो. सगळेच जण डायबिटीस वाल्यांना सांगतात की शुगर टाळा आणि ब्लड प्रेशर वाल्यांना सांगतात की मीठ टाळा. सो या गोष्टी तर पाळाच, पण सगळ्यात महत्वाचं दोन्ही लोकांनी ब्लड प्रेशर आणि डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी कृपा करून गहू खाऊ नका. हा खूप वेगळा सल्ला आहे. गहू इज डेंजरस. गहू इज डेंजरस. अगेन याच्यावर आपण 4-5 तास बोलू शकतो. पण आता जर पटकन सांगायचं झालं तर शक्यतो गव्हाचे प्रोडक्ट्स टाळा. त्याच्यामुळे ग्लुटेन किंवा गव्हाचे जे वेगळे दुष्परिणाम आहेत किंवा गहू ज्या पद्धतीने आजकाल पिकवला जातो, ज्याच्यावर ज्या पद्धतीचे विडीसाइड्स, हर्बिसाइड्स, ग्लायफोसेट, राऊंडअप सारखे मारले जातात, ते शरीरात खूप वेगळ्या प्रकारे इम्पॅक्ट देतात, जे जास्त चर्चित नाही आहेत. आणि ते चर्चित नसण्याचे अनेक पॉलिटिकल आणि बिझनेस रिझन्स आहेत. सो ह्या दोन लोकांसाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे की म्हणजे आता ब्लड प्रेशरच्या लोकांना सांगितलं जातं की तुम्ही फक्त मीठ टाळा, तुम्ही गोड खाल्लं तरी चालेल. ब्लड प्रेशरचा माणूस उन्हाळ्यात चेपून आईस्क्रीम खातो. फक्त प्रॉब्लेम असा आहे की या दोन्ही प्रकारच्या लोकांनी किंवा रादर सगळ्याच प्रकारे गहू आणि साखर ह्या दोन गोष्टी टाळाव्यात. त्यांची इम्युनिटी सुधारेल आणि करोनाचाही आणि बाकी इतर आजारांचाही धोका कमी होईल. आणि जर व्यवस्थित आहार आणि सप्लिमेंटेशन ठेवलं तर मी खात्री देतो टाईप 2 डायबिटीसचा त्रास कमी होऊ शकतो किंवा जाऊ शकतो. मग गहूला कशाने रिप्लेस करायचं असा प्रश्न. बाजरी, ज्वारी, नाचणी, तांदूळ यांनी तुम्ही गव्हाला रिप्लेस करू शकता. याला एन्शंट ग्रेन्स असं म्हटलं जातं. मी पटकन एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो. ऍग्रिकल्चर मध्ये दोन प्रकार होतात की एक ऑर्गॅनिक ऍग्रिकल्चर, एक रेग्युलर ऍग्रिकल्चर आणि तिसरा प्रकार इज इंडस्ट्रियल ऍग्रिकल्चर. सो इंडस्ट्रियल ऍग्रिकल्चर इज मास प्रोडक्शन मध्ये जी 3 पिकं घेतली जातात त्यात सगळ्यात पहिले गहू, दुसरं कॉर्न आणि तिसरं सोयाबीन. हे 3 खूप मोठ्या प्रकारावर जगभरात उगवले जातात. त्याच्यामुळे त्याचे हायब्रिड प्रजाती आणि त्याच्यावर मारलं जाणारी जी औषध आहेत ती खूप स्ट्रॉंग आहेत आणि जी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर अपाय करतात. आता हायब्रिड प्रजाती का असतात हा एक वेगळा विषय आहे परत. सो या 3 गोष्टी शक्यतो टाळा, जेणेकरून बराच फायदा होईल. आणि 100% गहू आणि साखर टाळा आताच्या काळामध्ये. ओके. सो सगळ्या प्रश्नांचं निरसन, शंकांचं निरसन, उत्तर वगैरे मिळालीत सगळ्यांना. तर अजून ज्या लोकांना प्रश्न असतील किंवा ज्यांना कनेक्ट करायचं असेल किंवा अजून माहिती पाहिजे असेल तर कणाद.देशमुख हे माझं हँडल आहे. तुम्हाला आता वरती मुक्तछंद _2020 दिसतंय, त्याच्या खाली माझं हँडल आहे. सो यू कॅन फॉलो मी, यू कॅन पुट अक्रॉस DM टू मी आणि चांगलं काहीतरी खात चला. येस, बेसिक 1-लाइनर सजेशन. येस. ओके. सो सांगतेकडे वळण्याआधी मला वाटतं की आधी 2 गोष्टी मी सांगतो आणि मग आपण कार्यक्रमाची सांगता करूयात. की उद्या 24 एप्रिलला 4थं सेशन असणार आहे आपलं सुप्रसिद्ध गायिका प्रियंका बर्वे यांच्यासोबत 8:30 वाजता या स्टेजवरून. आणि परवाचं 25 एप्रिलचं शेवटचं सेशन असणार आहे आपलं प्रसाद नामजोशी, प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक यांच्यासोबत 7:30 वाजता. तर हे दोन्ही सेशन्स शेवटचे सेशन्स असणार आहेत. असाच किंवा किंबहुना ह्यापेक्षाही जास्त प्रतिसाद त्याला द्या तुम्ही. आणि सर खूप मजा आली, म्हणजे विनोद वगैरे पण छान झाले, जसं बोर नाही झालं कुठे. आणि उपयुक्त अशी माहिती प्रत्येकाला मिळाली. आता नक्कीच अंमलात आणखी प्रत्येक ठिकाणी एक्सरसाइज वगैरे सुरू होतील आता. आणि तेच तुला ती PDF पण पाठवतो आणि इम्युनिटीचं प्रेझेंटेशन पण पाठवतो. तुला जसं शक्य तसं तुमच्या ग्रुपशी शेअर कर. नक्कीच नक्कीच. आणि बाकी काय जे सगळीकडे सांगतात तेच की घरात राहू. आता समाजाचं तुम्हाला काही म्हणजे
जाऊन बाहेर काही करायचं नाहीये, त्यामुळे घरीच बसून योगदान द्या. आणि बाकी काय नाही, हेल्दी राहा. सरांनी जे सांगितलं ते पाळूयात आपण सगळं, आणि छान हेल्दी राहूयात आणि कोरोनावर मात करूयात. छान. तर थँक्यू सो मच सर. असेच थँक्स अ लॉट. मुक्तछंदच्या परिवाराला जोडले राहा, कारण की तुम्ही आहातच. मुक्तछंदचा परिवार अप्रतिम काम करतोय. मी मागच्याही वेळेला सांगितलं, आताही सांगतो, याही काळामध्ये तुम्ही लोकांपर्यंत जे संदेश पोहोचवताय दॅट इज ग्रेट. येस आणि कीप ऑन डुईंग दिस गुड वर्क. येस. सो थँक्यू. लीना मॅडमला फक्त मी थँक्यू म्हणतो, त्या पहिल्यापासून शेवटपर्यंत होत्या. शी इज अ व्हेरी गुड न्यूट्रिशनिस्ट. येस, सो थँक्यू थँक्यू लीना मॅडम. थँक्यू सो मच सर. चलो टाटा. थँक्यू. बाय बाय. येस, बाय बाय. टेक केअर.